गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपल्याला शाळेत आपल्या इंग्रजीचे शिक्षक इंग्रजीतील एखादा धडा शिकवित असतात किंवा त्या धड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेग्राफ म्हणजे पॅसेजेस दिलेले असतात. ते आपले इंग्रजीचे शिक्षक दिलेले पॅसेज आपल्याला एक्सप्लेन करत असतात, म्हणजे त्यांचे स्पष्टीकरण देत असतात. काही शिक्षक इंग्लिश टू इंग्लिश शिकवत असतात, तर काही शिक्षक इंग्लिश टू मराठी शिकवत असतात. तर आज दिलेल्या उतार्याचे आपण मराठीत भाषांतर करणार आहोत. आणि हा दिलेला उतारा समजल्यानंतर या उतार्याखाली एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. त्या 10ही प्रश्नांची उत्तरं आपण दिलेल्या उतार्यामध्ये शोधणार आहोत. आणि त्या दिलेल्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला दिलेल्या उतारामध्ये सापडली तर याचा अर्थ आपल्याला दिलेला उतारा व्यवस्थित समजलेला आहे असं आपण गृहीत धरू. उतार्यावर वरती टायटल दिलेलं आहे कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन, आकलन म्हणजे समजणे. तर हा उतारा आपल्याला खरोखर समजतो की नाही त्यासाठी अगोदर मी सुरुवातीला या उतार्याचे वाचन करणार आहे. अशा प्रकारचे उतारे हे इयत्ता पहिलीपासून तर 12वीपर्यंत आणि 12वीपासून पुढे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे उतारे विचारले जातात. उतारा हा ओळीनुसार लहान असू शकतो किंवा मोठा असू शकतो, त्यात दुमत नाही. पण आपल्याला दिलेला उतारा कितपत समजलेला आहे त्याच्यावर त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण कितपत शोधू शकतो हे आपल्या अंडरस्टँडिंगवर किंवा कॉम्प्रेन्शनवर अवलंबून असते. चला तर मग वेळ न दवडता मी आपला अगोदर दिलेला उतारा वाचून दाखवतो. माय नेम इज माया. माझे नाव माया आहे. म्हणजे माया हे मुलीचे नाव आहे, लक्षात घ्या. माय नेम इज माया. माझे नाव माया आहे. आय ॲम 8 years old. मी 8 वर्षाची आहे. ती माया म्हणते मी 8 वर्षाची आहे. आय लिव्ह इन अ स्मॉल हाऊस विथ माय पेरेंट्स अँड माय लिटल ब्रदर आरव. मी एक छोट्याशा घरामध्ये माझ्या आईवडिलांसोबत आणि माझा लहान भाऊ आरवसोबत राहते. आरव इज अ 4 years old. आरव हा 4 वर्षाचा आहे. तिचा भाऊ किती वर्षाचा आहे? 4 वर्षाचा आहे. वी हॅव अ पेट डॉग नेम बिंगो. त्यांच्याकडे एक पाळीव कुत्रा आहे ज्याचे नाव बिंगो आहे. बिंगो लव्स टू प्ले फेच इन द गार्डन. बिंगोला बगीच्यामध्ये गार्डनमध्ये खेळायला आवडते आणि बिंगो कोणतीही वस्तू, गोष्ट किंवा व्यक्ती शोधून काढतो. फेच म्हणजे शोधून काढणे. एव्हरी मॉर्निंग आय वॉक टू स्कूल. दररोज सकाळी मी शाळेकडे जाते, वॉकिंग करते. माय स्कूल इज नॉट फार फ्रॉम माय हाऊस. घरापासून माझी शाळा जास्त दूर नाही. इन द इव्हिनिंग आफ्टर फिनिशिंग माय होमवर्क आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स अबाउट ॲनिमल्स. दररोज संध्याकाळी गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर मला प्राण्यांविषयी गोष्टींची पुस्तकं वाचायला आवडतात. हे सर्व कोण सांगत आहे किंवा कोण सांगत आहे? माया सांगत आहे. माय फेवरेट ॲनिमल इज द एलिफंट. माझा आवडता प्राणी हत्ती आहे. आय वॉन्ट टू बी अ टीचर वेन आय ग्रो अप. मी जेव्हा मोठी होणार तेव्हा मला शिक्षक बनायला आवडेल. तर असा एकंदरीत हा उतारा आहे, पॅसेज आहे. आता याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण या दिलेल्या उतार्यामध्ये शोधू. आता दिलेल्या उतार्यामध्ये प्रश्नांची उत्तरं कशी शोधता येतील? आपल्याला उतारा समजला असेल तर उत्तरे शोधता येतील. बघू, पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द गर्ल्स नेम. मुलीचं नाव काय आहे? आता अर्ध उत्तर प्रश्नामध्येच आहे बघा. द गर्ल्स नेम इज माया. आपल्याला 1 मार्क्स मिळाला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न वाचूया. हाऊ ओल्ड इज माया. माया किती वर्षाची आहे? माया इज 8 years old. 2 मार्क्स झाले.
मग आता आपल्याला पटापट आणि लवकर या 2 प्रश्नांची उत्तरं का सापडली, कशी सापडली? कारण की दिलेला उतारा हा आपण काळजीपूर्वक वाचलेला आहे. दिलेला उतारा हा आपण काळजीपूर्वक समजलेला आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरं सापडत आहेत. तिसरा प्रश्न बघू. हू डज माया लिव्ह विथ? म्हणजे मायासोबत कोण राहतं किंवा माया कोणासोबत राहते या अर्थाने. तर माया लिव्ज विथ हर पॅरेंट्स अँड हर लिटल ब्रदर आरव. ती तिच्या आईवडिलांसोबत आणि लहान भाऊ आरवसोबत राहते. त्याच्यानंतर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ मायाज लिटल ब्रदर? मायाच्या लहान भावाचे नाव काय आहे? द नेम ऑफ मायाज लिटल ब्रदर इज काय होतं त्याचं नाव? त्या मुलाचं नाव आरव. राईट, आरव. बघा, हे आरव नाव आहे. त्याच्यानंतर बघूया, हाऊ ओल्ड इज आरव? आरव किती वर्षाचा आहे? आरव इज बघूया आपण. आरव इज 4 years ओल्ड. तो 4 वर्षाचा आहे. हे उत्तर लिहायचं. आरव इज 4 years ओल्ड. त्याच्यानंतर बघूया, व्हॉट इज द नेम ऑफ देअर पेट डॉग? द नेम ऑफ देअर पेट डॉग इज. अर्ध उत्तर प्रत्येक प्रश्नात आहे. द नेम ऑफ देअर पेट डॉग इज. त्यांच्या पाळीव प्राण्याचे नाव काय बघूया आपण. पेट डॉग, हा हे बघा, द नेम ऑफ देअर पेट डॉग इज बिंगो. त्या कुत्र्याचं नाव काय होतं? बिंगो. आता एकूण आपण या स्क्रीनवरती 6 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. आता उर्वरित 4 प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत. तर उर्वरित 4 प्रश्न बघूया कोणती आहेत. 7वा प्रश्न आहे बघा, व्हॉट डज बिंगो लव टू डू? बिंगोला काय करायला आवडते? त्याचे उत्तर बघूया बरं का. बिंगोला काय करायला आवडते आपण बघू. बिंगो लव्स टू प्ले फेच इन द गार्डन. इथपर्यंत लिहायचं. बिंगो लव्ज टू प्ले फेच इन द गार्डन. म्हणजे बगीच्यामध्ये कोणतीही लपवलेली वस्तू, मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, है ना, एखादी गोष्ट असेल, ती शोधून काढणे हे त्याला आवडते. राईट. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू. हाऊ डज माया गो टू स्कूल? माया शाळेत कशी जाते? हाऊ डज माया गो टू स्कूल? तर माया शाळेत कशी जाते बघू आपण. तर एव्हरी मॉर्निंग आय वॉक टू स्कूल. म्हणजे माया दररोज शाळेत पायी पायी जात होती. का जात होती? कारण की तिच्या घरापासून शाळेचे अंतर जास्त दूर नव्हतं. राईट. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 9वा. व्हॉट डज माया लाईक टू डू आफ्टर फिनिशिंग हर होमवर्क? म्हणजे मायाला तिचा गृहपाठ पूर्ण केल्यानंतर काय करायला आवडते? गृहपाठ पूर्ण केल्यानंतर. चला, 9व्या प्रश्नाचे उत्तर शोधू. तर 9व्या प्रश्नाचे उत्तर शोधूया आपण. तर माया लाईक टू रीड. लक्षात घ्या. इन द इव्हिनिंग आफ्टर फिनिशिंग हर होमवर्क शी लाईक्स टू रीड स्टोरी बुक अबाउट ॲनिमल्स. ॲनिमल्सपर्यंत उत्तर लिहायचं. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार. त्याच्यानंतर 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, व्हॉट डज माया वॉन्ट टू बी वेन शी ग्रो अप? मोठी झाल्यानंतर मायाला काय बनायला आवडेल? तर माया वॉन्ट टू बी, आपण बघूया याचं उत्तर. बघा, त्याचे उत्तर आहे शी वॉन्ट्स टू बी अ टीचर वेन शी ग्रो अप. म्हणजे मोठी झाल्यानंतर तिला टीचर बनायला आवडेल. तर दिलेल्या या उतार्यावर आपण एकूण 10 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण सगळेजण ह्याच प्रकारचे असे वेगवेगळे पॅसेजेस घेऊ शकतात. कॉम्प्रेन्शनचे एक्झाम्पल घेऊ शकतात. एकदा दोनदा रीडिंग करून तुम्ही त्याच्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतात.
याचे अनेक फायदे आहेत. एक तर म्हणजे आपली व्होकॅब्युलरी वाढते, त्याच्यानंतर रीडिंग स्पीड वाढतो, आपलं रीडिंग कौशल्य वाढतं, रीडिंग स्किल वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्रिहेन्शन स्किल देखील वृद्धिंगत होते. तर निश्चितच हा उतारा आपल्याला आवडला असेल, हा पॅसेज आपल्याला समजला असेल. मी अतिशय सोप्या भाषेत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला, काय आवडला, का आवडला या संदर्भात कॉमेंट्स करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.